गेल्या 3 ते 4 वर्षांपासून विविध शासकीय विभागांमध्ये ठेकेदारांनी केलेल्या विकास कामांची देयकं अपुऱ्या निधींमुळे रखडली आहेत। राज्यभरातील ही थकबाकी तब्बल 96,500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा ठेकेदार संघटनांनी केला आहे। सार्वजनिक बांधकाम, जलजीवन मिशन, ग्रामविकास, जलसंपदा, नगरविकास, आरोग्य आणि इतर विभागांचा यात समावेश आहे। या प्रलंबित देयकांमुळे ठेकेदार आर्थिक आणि मानसिक अडचणीत सापडले असून काहींनी टोकाचं पाऊल उचलल्याच्याही घटना घडल्यात। वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून ठोस निर्णय न झाल्याचा आरोप करत ठेकेदार संघटनांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं होतं, मात्र कोणताही ठोस प्रतिसाद न मिळाल्यानं 15 एप्रिलपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलंय। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासून भजन आंदोलन करत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। निधी नाही, निधी नाही। कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा ठेकेदारांनी केलेल्या कामांची बिलं 1.5 ते 2 वर्षांपासून मिळत नसल्यानं अनेक जण कर्जबाजारी झालेत। यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। कलेक्टर ऑफिसला, तसेच सीओ साहेब आणि एससी ऑफिसला निवेदन दिले होते। त्यानुसार आम्ही 15 एप्रिल 2026 पासून इथे ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे। आमचं ठिय्या आंदोलन चालू करण्याच्या पाठीमागचा उद्देश, आम्ही गेले 1.5 ते 2 वर्ष झालं सरकारच्या पाठी जी झालेली कामं आहेत त्याचा निधी उपलब्ध करून द्या म्हणून वारंवार सूचना केल्या होत्या, वारंवार आम्ही निवेदन दिलं होतं, पण त्याच्यामध्ये कुठला ठोस पर्याय निघालेला नाही। जे झालेलं आर्थिक वर्ष आहे याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला फक्त 5% निधी उपलब्ध झाला, परंतु पाणीपुरवठा विभाग असेल, ग्रामविकास असेल, याच्यामध्ये 25-15 असेल, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना असेल, पर्यटन विभाग असेल, याच्या कुठल्याही प्रकारची निधी मोठ्या प्रमाणात निघालेले नाहीत। जे झालेली कामं आहेत त्याचे 1.5 ते 2 वर्ष झाले हे निधी उपलब्ध झाले नसल्यामुळे आम्ही हे आंदोलन चालू ठेवलेलं आहे। आमचं आंदोलन हे गेल्या 15 तारखेपासून चालू झालेलं आहे। आजचा दुसरा आंदोलनाचा दिवस आहे। हे आंदोलन आमचं त्याची दिशा तीव्रतेने वाढत जाणार आहे, कारण की आता कॉन्ट्रॅक्टरना त्याचे बिलं न मिळाल्यामुळे पूर्णतः कर्जबाजारी झालेला आहे। त्यामुळे याच्यापुढे त्यांना काम करणं ही खूप अवघड झालेलं आहे। वारंवार आम्ही सूचना देऊनही सरकारचं आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही। त्यामुळे आमचं हे आंदोलन कंटिन्यू ठिय्या आंदोलन चालू राहणार आहे। याच्या पुढची दिशा जी असणार आहे, आम्ही इथं जर हे मागणं मान्य नाही झालं तर आम्ही आमची राज्यव्यापी आंदोलन संघटनेची आमची जी मागणी असणार आहे आणि त्यानुसार आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यातून सर्व कंत्राटदार व ठेकेदार, मुंबईमध्ये पण आम्ही आंदोलन करायला ऐकणार नाही। आंदोलनात कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष किशोर जामदार, उपाध्यक्ष सोहम दळवी, संदीप सावंत, किरण माळी, निलेश पाटील, प्रशांत शेलार, दयानंद शिंदे, विक्रम नलावडे, कुलदीप पाटील, आनंद पवार, प्रदीप पाटील, दिलीप पाटील, बाळासू तुरंबे, सतीश मोहिते, राजू हुपरे, सदानंद पाटील, तानाजी शेंडगे, नारायण दळवी, उत्तम पाटील, बसवंत अडकुलकर, प्रमोद बागल, दीपक जाधव, स्वप्नील लाड, विश्वजित देसाई, मोहन पाटील, महादेव एकल, अप्पासू मोहिते, सर्जेराव देसाई, ओंकार पाटील, मंगेश शिंदे, युवराज एसने, युवराज चौगुले, अविनाश कुपटे, दिग्विजय निकम, महेंद्र कलगुटकी, शक्ती शिंदे, विशाल पाटील, सचिन कोळी, सुरेश नलवडे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विभागाचे ठेकेदार सहभागी झाले होते।